नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, काल रात्री उशिरा अमित शहा आणि एकनाथ शिंदे आणि सकाळी अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये जागा वाटपासंदर्भामध्ये बैठक पार पडली आहे। लोकसभेप्रमाणे जागा वाटपासाठी उशीर नको असं शहांसमोर शिंदेंनी सांगितलेलं आहे। तर भाजप आणि अजित पवार गटामध्ये तिढा असलेल्या जागांवर 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। लोकसभेप्रमाणे जागा वाटप करायला उशीर करू नका, एकनाथ शिंदेंची अमित शहांना विनंती। एकनाथ शिंदेंनी त्यांना हव्या असलेल्या जागांची माहिती अमित शहांना दिली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसंच सरकारच्या इतर योजनांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज, शिंदे यांचं मत। लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार, नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यामध्ये जमा होणार। राज्य सरकारच्या योजनांबाबत एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत चर्चा। जागा वाटपासंदर्भात समन्वयानं मार्ग काढणार, शहांची एकनाथ शिंदेंना ग्वाही। महायुतीमध्ये विसंवाद असल्याची भावना लोकांच्या मनात येऊ देऊ नका, अमित शहांच्या सूचना। मतभेद विसरून कुटुंबाप्रमाणे एकत्र या आणि एकत्र लढा, अमित शहांचा सल्ला। राज्यात महायुतीचंच सरकार आणू, एकनाथ शिंदेंची अमित शहांना ग्वाही। थोडी कळ काढा। आता आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले 3000 दिले, आता सप्टेंबरचे पैसे आले। आज मी तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी माझ्या महिलांच्या खात्यामध्ये जाणारे, हा शब्द मी तुम्हाला देतो। भाजपकडे कार्यकर्ते आणि मतदार नाहीत अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केली आहे। दरम्यान मुंगेरी लाल के हसीन सपने असं म्हणत नितेश राणेंनी राऊतांवर पलटवार केलाय। जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालेला आहे। त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत, त्यांच्याकडे मतदार नाही आहेत, त्यांच्याकडे फक्त बाहेरून चोरलेले नेते आहेत, गद्दार। आणि गद्दारांच्या मागे मतदार आणि जनता नाही, हे अमित शहांना फार लवकर कळलेलं आहे। हे बरं झालं। खरं म्हणजे अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाची जी अवस्था आहे त्याचं चित्र समोर आणलं। संजय राजाराम राऊतला मुंगेरी लाल की हसीन स्वप्ने पडत होते की भारतीय जनता पक्षाकडे तळागाळात कार्यकर्ते राहिलेले नाहीत आणि म्हणूनच अमित शहा साहेबांनी बूथ लेवलचे उबाटा आणि तुतारीचे कार्यकर्ते फोडा असं सांगितलं। अशा पद्धतीचा जावई शोध या संजय राजाराम राऊतनी लावलेला आहे। अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले। दरम्यान त्यांच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झालेला आहे। पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे। पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, 1 नंबर देखणी असेल, तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते। आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याचा पांठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पांठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबरी डांबडी भेटते। आणि 3 नंबरचा जो गाय आहे, राहिला सुद्धा हेवळली भाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते। म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही। म्हणजे येणार झडवाले येणार जे लेकरू आहे ते हेंबळ भांबळच निघत राहते। माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू, असंच कार्यक्रम आहे आपला सगळा। महिलांचा अपमान करणं चुकीचं, अशा आमदारांना लाज वाटली पाहिजे। यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र भुयारांवर हल्लाबोल केलाय। तर वक्तव्याचा अर्थ चुकीचा निघत असेल तर भुयारांनी माफी मागायला हवी, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। महिलांच्या मतांसाठी महायुतीची एवढी चढाओढ सुरू आहे, एवढा गोंधळ ते घालतायत आणि त्या गोंधळामध्ये त्यांची मानसिकता काय आहे हे दिसून येते आहे। महिला हे काय उपभोगायचं साधन नाही आहे, त्याचं तुम्ही कॅटेगरायझेशन करू नाही शकत। लाज वाटली पाहिजे या अशा आमदारांना असं बोलायला। तुम्ही जरा शिस्तीत राहावा आणि अजितदादांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवा। या अशा गोष्टीचा काय कॅटेगरायझेशनचा म्हणजे त्यांची मानसिकता एक गुंड प्रवृत्तीचे हे दिसून येत आहे। मला देवेंद्र भुयार काय म्हणाले माहीत नाहीत, तेही माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे मी त्यांना विचारून घेतो की बाबा तुम्ही काय म्हणालात, आणि जर त्याचा अर्थ असा चुकीचा निघाला असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या माता भगिनींची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, पण मी हे समजून घेतो। मुलीची अ ब क ड ही जी काही तुम्ही वर्णन करताय
हा आमच्या स्त्री जातीचा अपमान आहे. तुम्ही तातडीने तुम्ही केलेल्या या चुकीच्या विधानाची समस्त महाराष्ट्रातील माता भगिनीची माफी मागितली पाहिजे. तुम्ही जरी तुमचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला असेल तरी चुकीची वक्तव्य खपून घेतली जाणार नाही. तुम्ही तातडीने या विधानाची माफी मागितली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रातील माता भगिनी तुम्हाला माफ करणार नाही. आज महिला बस आणि रिक्षा चालवतात, महिला कंडक्टर सुद्धा असतात. बसमध्ये सुंदरी नेमल्या तर चूक काय, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. तर एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आधी वेळेत द्या, एसटी खचाखच बदलेल्या असतात, सुंदरी कशा चालणार, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. नाही, विरोधकांचं म्हणणं आहे. अहो, आज तुम्ही पाहताय बस चालवणारी महिला भगिनी आहे, रिक्षा चालवणारी महिला भगिनी आहे, विमानामध्ये महिला भगिनी असतात. मग आमच्या एसटी महामंडळामध्ये जर कंडक्टर म्हणून महिला आहेत, मग हे असण्या मग त्यांचं काय चुकीचं काय बोलतोय. अपडेट जर का कोणी काही करत असेल, एखादं चांगलं संकल्पना आणत असेल, याच्यामुळे रोजगारच मिळणार आहे का, बेरोजगार थोडी होणार आहे. म्हणून एखादी कल्पना आणली तर त्याला इम्प्लिमेंट होण्याच्या अगोदरच त्याच्यावर टीका करणं हे योग्य नाहीये. एकदा होऊ द्या, जर तुम्हाला योग्य वाटलं नाही तर त्यामुळे टीका करा, परंतु तुम्ही काही केलं नाही, कोणी काही करत असेल तर त्याच्यावर टीका करायची. इतिहासात अजरामर असा एसटी धड चाकावर चालूच शकत नाहीत, ते पाटे खराब झालेत. त्या बिचाऱ्या आमच्या भगिनी उभ्या कशा राहणार हा प्रश्न माझ्या मनात आहे. तुमच्याकडे बसेस किती आहेत ते तर तपासा आधी ताफ्यामध्ये, त्यांचे पगार वेळेवर द्या. आपले तर खचाखच भरलेले असतात एसटी बसेस. 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार आहे असं लक्ष्मण हाके म्हणालेत. मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना आम्ही पाडणार असं आव्हान लक्ष्मण हाके यांनी दिलंय. रोहित पवार आणि राजेश टोपेंसारख्या उमेदवारांना आम्ही पाडणार असं लक्ष्मण हाके म्हणाले. त्या लक्ष्मण हाकेंना आम्ही विरोधक मानतच नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तर 50 उमेदवार पाडण्याची यादी आमची तयार असल्याचं आव्हान लक्ष्मण हाकेंनी दिलंय. कुणाला पाडायचं हे आमचं ठरलेलं आहे, कारण या नेत्यांनी जरांगेंचं आंदोलन पाळलं. ही 50 उमेदवारांची यादी आमच्याकडे तयार आहे. त्या 50 मतदारसंघामध्ये आम्ही जाणार, सभा घेणार, आमची संघर्ष यात्रा निघणार. मग तो राजेश टोपे असो किंवा रोहित पवार असो, आम्ही आमचे 50 उमेदवार पाडणाऱ्या म्हणजे ज्यांना पाडायचं त्या उमेदवारांची आम्ही यादी बनवलेली आहे. जाऊन देऊ त्याचं ना काही जरा कसल्याचं बी पाडव म्हणा, यायचं पाडणार तो. चला आपलं पुढं चला. पाडू शकतात का एवढी शक्य आहे त्यांचं काय बाबा, चला छगन भुजबळ की पण तुम्हाला रसद पुरवली, तुम्हाला असं जाय म्हणा पहिले तिकडे. चला चला पुढं घ्या, पुढं घ्या. चलो जान दो, हवा येऊन द्या, चला घ्या पुढं. कारण जे आम्ही कोणाला विरोधक मानत नाहीत, त्यांना कोणाच नाव थोकत नाहीत, थोका चाटणार काय, आता त्याला काय करू आम्ही, सोडून द्यायचं ते विषय, पुढं चालायचं. आणि आता विधानसभेच्या संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया. 8, 9 आणि 10 ऑक्टोबरला जागावाटपासंदर्भात मवियाची बैठक होणार असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. नवरात्रीनंतर मवियाच्या जास्तीत जास्त जागांची घोषणा होणार असल्याचंही विजय वडेट्टीवारांनी सांगितलंय. जागा वाटपामध्ये आम्ही खूप पुढे गेलेलो. नवरात्रामध्ये बहुतांश अधिकाधिक जागेची घोषणा करण्याचं काम आम्ही करू. 2 दिवस आमच्या बैठका झाल्या. तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतांनी पवार गटाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. पंढरपूर मंगळवेढ्यातून उमेदवारी देण्याची मागणी अनिल सावंत यांनी केली आहे. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं अनिल सावंतांनी म्हटलंय. हो, मी मागणी केली आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जयंत पाटील साहेब यांच्याकडे जाऊन भेटून समक्ष इच्छा व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव नांदेडच्या मुखेड विधानसभा लढणार आहेत. बालाजी खतगावकर भाजपच्या विद्यमान आमदारांविरोधात मैदानात उतरणार आहेत. बालाजी खतगावकरांकडून नांदेडच्या मुखेड या मतदारसंघातून लढण्याची घोषणा करण्यात आली आहे. मी माझ्या मान्यवर ज्यांच्यासोबत मी काम केलं, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, मला मुखेडसाठी आता काम करणं आवश्यक आहे असं त्यांच्या कानावर टाकून मी हे मुखेडमध्ये काम करत आहे. येणाऱ्या काळामध्ये बालाजी पाटीलला अभिमन्यू होण्याशिवाय राहणार नाही. सुजय विखे पाटील संगमनेरमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागत करू, अशी खोचक टीका बाळासाहेब थोरातांनी केली. मीच नव्हे तर संगमनेरची जनता देखील त्यांचं स्वागत करण्यासाठी तयार असल्याचा टोला थोरातांनी सुजय विखे पाटलांना लगावलाय. आपण तर स्वागत केलं नव्हते, येत असतील तर स्वागत आहे असं सांगितलंय. आणि मीच नाही, संगमेर तालुक्यातली सगळी जनता त्यांचं स्वागत करायला तयार आहे.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपला हळूहळू खड्ड्यात टाकणार असल्याची टीका भास्कर जाधवांनी केली आहे. भाजप स्वबळावर निवडून येऊ शकत नाही म्हणून शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना खड्ड्यात 2029 खाली घालायचंच आहे, ह्याच त्याचा अर्थ आहे. पण त्यांना आता हळूहळू त्यांच्याकरता खड्डा खाण्याला भाजपनं सुरुवात केलेली आहे. फोडाफोडीचं राजकारण करण्याशिवाय भाजपकडे कोणतंही काम उरलं नसल्याची टीका आव्हाडांनी केली आहे. ज्या मित्रपक्षाला भाजपनं सोबत घेतलं ते मित्रपक्ष भाजपनं संपवलं असं टीकास्त्र देखील आव्हाडांनी डागलंय. एक बाळाला टाकला की दुसरा बाळ आहेच मांडीवरती. त्यांना मजबूत हाताने 40 खासदार देणारा की YSR रेड्डी, जगनमोहन रेड्डी, त्याला कधी त्यांनी मांडीवरून बाजूला ठेवलं कळलंच नाही. आता बदल हवं तर आमदार नवो अशा आशाचे फलक सावंतवाडीमध्ये लागले. मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अज्ञातांकडून हे बॅनर लावण्यात आले. शिवसेना शिंदेगडाचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली. सोमेश हे शिवसेना शिंदेगडाचे मोहोळचे नेते आहेत. तसंच सोमेश हे अजितदादा गटाचे माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. दरम्यान मोहोळमधून ते विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत लोटांगण घालत असल्याची टीका प्रतापराव जाधव यांनी केली. बाळासाहेबांनी कधी मातोश्री सोडली नाही, मात्र उद्धव ठाकरे हे दिल्लीत लोटांगण घालतात असं टीकास्त्र प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर डागलंय. आज त्यांचे सुपुत्र आणि वारसदार म्हणून येणारे उद्धव ठाकरे आज लोटांगण घालायला दिल्लीत मला मुख्यमंत्री करा म्हणून छोट्या छोट्या पक्षाच्या नेत्यांच्या पुढे दिल्लीत जाऊन लोटांगण घालतात.